नमस्कार मित्रांनो. तर वेगवेगळा अंतर हा जो काही घटक आहे याच्यामधले आपण आता फक्त मिश्र प्रश्न पाहणार आहे. ठीक आहे. तर आता पहा, पहिला जो काही प्रश्न आहे तो कशा स्वरूपाचा आहे. तर पहा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा प्रश्न थोडासा लॉजिकली विचार करताना थोडासा काळजीपूर्वक प्रश्न दिसताना फक्त मोठा दिसतोय, पण याचं उत्तर एकदम खूप कमी वेळात निघतंय, हे पण तुम्ही लक्षात घ्या. जसं की प्रश्न काय सांगतोय का, आर्या आणि सूर्या एकाच बिंदूपासून वर्तुळाकार मार्गावर एकत्र धावू लागतात. म्हणजे एक वर्तुळाकार ट्रॅक आहे आपला. ठीक आहे. समजा हे वर्तुळ आहे आणि ह्या पॉइंट पासून आर्या पण धावू लागते आणि सूर्या पण धावू लागतो. ठीक आहे. पण एकाच दिशेने धावतात आणि ते पण काय करतात, एकाच दिशेने धावतात, म्हणजे ह्याच दिशेने धावणार ते. आता पुढे काय सांगितलंय, गोलाकार मार्गावरील बिंदू ज्यावर ते 31व्या वेळी भेटतात. म्हणजे आता हा जो काही गोलाकार आहे त्याच्यावर एक बिंदू आहे. समजा आपण असं गृहीत धरू का हा बिंदू हा आहे, हे पहा इथं तो बिंदू आहे, ते 31व्या वेळा भेटतात. म्हणजे या दोघांचा काहीतरी स्पीड वेगवेगळा असणार आहे. आता त्यांना भेटण्यासाठी किती वेळ लागलाय तर पहा, ते 31व्या वेळी भेटतात आणि नंतर त्याच बिंदूवर पुन्हा 43व्या वेळी भेटतात. म्हणजे पुन्हा त्याच बिंदूवर ते 43व्या वेळी भेटतात. म्हणजे आपण असं म्हणू का, आपण असं म्हणू शकतो का, जो त्यांची जी काही मीटिंग आहे म्हणजे भेटण्याचं जे काही आहे त्याच्यामध्ये जवळपास 12चा फरक आहे. पहा कितीचा फरक आहे, 43 वजा 31 म्हणजे 12. म्हणजे 31व्या वेळी ज्या वेळेस ते भेटतील आणि नंतर डायरेक्टली 43व्या वेळी भेटतात, तोपर्यंत ते काय करत असतात, पळतच असतात. आता पुढे काय सांगितलंय का, जर वेगाने धावणाऱ्या मुलाचा वेग व संत धावणाऱ्या मुलाच्या वेगाचे गुणोत्तर यनास 1 आहे, जेथे n तुमची नैसर्गिक संख्या आहे, तर खालीलपैकी कोणते n चे संभाव्य मूल्य असू शकत नाही. म्हणजे खालीलपैकी कोणती अशी एक संख्या आहे का जिथं आपण त्या संख्या n म्हणून ठेवू शकत नाही. आता तुम्हाला माहिती वेगांचं गुणोत्तर घेतलं काय किंवा वेग घेतले काय. जर समजा ते एकाच दिशेने पळत असेल तर आपण सापेक्ष वेग घेतो, म्हणजे थोडक्यात वेगांमधला फरक घेतो. आता त्यांचं गुणोत्तर आहे यनास 1 आहे. मग मी जर तुम्हाला म्हणलं का यांच्या जर वेगांचं गुणोत्तर यनास 1 असेल तर तो जो काही सापेक्ष वेग असणार आहे तो सापेक्ष वेग कसा असणार आहे, n वजा 1 असणार आहे आणि n वजा 1 असणार आहे. आता यांच्यातला जो काही गॅप आहे आपल्याला 12चा, हा 12चा गॅप भरवायचा आहे. म्हणजे थोडक्यात असं गृहीत धरू का ते 12 म्हणजे त्यांच्यामधलं अंतर आहे. ते 12 म्हणजे काय, त्यांच्यामधलं अंतर आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय का, ते खालीलपैकी कोणते n चे संभाव्य मूल्य असू शकत नाही असं त्यांनी सांगितलंय. मग आता भेटण्याची पुन्हा वेळ काय असणार आहे, तुम्ही म्हणा सर अंतर भागिले वेग, बरोबर ना. आता आपण इथं अंतर म्हणून काय घेणार आहे, त्यांच्या मीटिंग मधला तो गॅप किती आहे, 12 भागाकारामध्ये n वजा 1, भागाकारामध्ये काय आहे n वजा 1. आता मी ऑप्शन ठेवून पाहतो. आता ऑप्शन जर ठेवून पाहिला तर पहिला ऑप्शन मी ठेवून पाहतो 3. मग 12 भागाकारामध्ये मी जर n ची किंमत 3 ठेवली तर 3 वजा 1 म्हणजे 2. तर 2 ने पुरा 12ला भाग जातोय. ओके, म्हणजे ही n ची किंमत असणार नाही. मी जर समजा परत 12 भागाकारामध्ये 6 ठेवले, 6 मधून 1 गेला, खाली किती उरले, 5 उरले. आता मला सांगा 5 ने 12ला पूर्ण भाग जातोय का, तुम्ही म्हणा सर 5 ने 12ला पुरा भाग जात नाहीये. म्हणजे आपण n च्या ऐवजी n ची किंमत 6 ठेवू शकत नाही. म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. कळतंय का मला काय सांगायचंय, तुम्ही n ची किंमत 5 पण ठेवू शकता. पहा 5 जर ठेवली तर 5 मधून 1 गेला 4, 4 ने 12ला पुरा भाग जातो. तुम्ही 4 पण ठेवू शकता. 4 वजा 1 3, 3 ने पण 12ला पुरा भाग जातो. फक्त 6 जर ठेवले तर 6 मधून जर 1 वजा गेला तर 5, 5 ने 12ला विशेष भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ का n चे संभाव्य मूल्य 6 कधीच असू शकत नाही. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न व्यवस्थित समजला असणार आहे. प्रश्न हा लॉजिकली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, आता चोर मालक, चोर पोलीस या टाईपचे प्रश्न आहे. एकदम सोपे प्रश्न असतात, पण आपल्याला ते समजायचं किंवा कसे करायचे हे माहित असतात. जसं की प्रश्न वाचतो तर एक चोर दुपारी 3:30 वाजता एक कार चोरतो आणि 80 किलोमीटरच्या वेगाने पळवतो. ही चोरी सायंकाळी 4 वाजता उघडकीस आली
आणि त्या कारचा मालक दुसऱ्या कारमध्ये 90 किलोमीटर प्रति तास वेगाने निघतो. म्हणजे चोराने गाडी चोरली 3:30 वाजता, त्याच्या गाडीच्या मालकाच्या लक्षात आलं 4 वाजता आणि तो 4 वाजता दुसरी कार घेतो. त्या कारचा वेग होता 90 किलोमीटर प्रति तास. चोर पुढं पोलीस मागं, चोर पुढं पोलीस मागं, असा पाठलाग होतो पिक्चर टाईप मध्ये आणि तो चोर पकडला जातो. तर तो चोर कधी पकडणार असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे आता एकाच दिशेने पळतात, चोर पुढे पोलीस मागे, म्हणजे एकाच दिशेने चाललंय. मग आपण हे शिकलो होतो का 2 रेल्वे एकाच दिशेने जात असेल तर आपण काय करतो, तर त्यावेळेस भेटण्याचा वेळ कसा काढतो किंवा त्यावेळेस वेळ कसा काढतो, तर तुम्ही म्हणा सर वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग. आता इथं चोर गाडी घेऊन पळतोय कितीच्या स्पीडना, 80च्या स्पीडना. मग 80 लिहिणार तुम्ही गुणाकारामध्ये वेळेतील फरक, गुणाकारामध्ये वेळेतील फरक 3.5 ते 4, अर्धा तासाचा फरक आहे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. अर्धा तासाचा फरक आहे. तुम्ही अर्धा तास तुम्ही 1/2 लिहू शकता किंवा 0.5 पण लिहू शकता किंवा 30 मिनिटं पण लिहू शकता. फक्त मिनिटाचं रूपांतर नंतर तासच करावं लागेल. भागाकारामध्ये वेगांमधील फरक. आता मालकाचा वेग 90चा आहे आणि चोराचा वेग 80चा आहे. 90 मधून 80 गेले, 10चा फरक आहे. किती आहे वेगांमधला फरक. हे सगळे कन्सेप्ट आपल्या क्लासमध्ये झालेले आहे, लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, 80 आणि 90 यांच्यामधला फरक कितीचा आहे, 10चा आहे. हा एक शून्य कट करा, हा एक शून्य कट करा, 2 1 2, 2 चौक 8, 4 1 4, म्हणजे 4 तासांनी तो चोर तो मालक पकडणार आहे. म्हणजे 4 तास लागले त्या चोराला पकडण्यासाठी. मग नेमकं किती वाजता पकडलं, तर जो कारचा मालक आहे तो कारचा मालक निघला होता पकडण्यासाठी 4 वाजता. जी मागून गाडी निघते किंवा जो मागून निघतोय त्याच्यामध्ये तो वेळ मिळवायचा असतो. 4 मध्ये 4 तास मिळवले तर 4 मध्ये 4 तास मिळवले तर 8 वाजणारे. मग 8 वाजणारे पण कधीचे, रात्रीचे. तुमचं उत्तर काय आहे, पहिलं आहे. उत्तर काय तुमचं पहिला ऑप्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता सेम आहे पहा, सेम प्रश्न आहे, काहीच फरक नाहीये. मग हा प्रश्न तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. ठीक आहे, मला पण कळू द्या का तुम्ही दिलेले प्रश्न व्यवस्थित सोडवता का, तुम्ही लेक्चर बघता का, हे मला पण लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर मग हा प्रश्न सेम तुमचा आधीच्या प्रश्नासारखाच आहे. आता इथं तुम्हाला किती वाजता पकडला हे नाही काढायचं, फक्त किती तास लागले त्या चोराला पकडण्यासाठी हे काढायचं आहे. इथं तुमचं 0.5 आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे उत्तर मला सांगणार आहे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा तुमचा असंच आहे. काय आहे का 380 मीटर अंतरावरून एका पोलिसाच्या नजरेत चोर येतो. चोर पळू लागतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतात. चोर आणि पोलीस अनुक्रमे, आता इथं पहा तुमचा जो काही पोलीस आणि चोरचा जो काही वेग दिला आहे हा मीटर प्रति सेकंदामध्येच आहे, त्याच्यामुळे याला काही हात लावायचा नाही. आणि त्यांच्यामध्ये किती अंतराचा गॅप आहे, 380 मीटर अंतराचा आहे. जसं की समजा हे टोटल 380 मीटर आहे अंतर. इथं पोलीस आहे आणि इथं काय आहे, चोर आहे. ठीक आहे, मग पोलीस आणि चोर मध्ये 380 मीटरचं अंतर आहे. आता ज्या वेळेस पोलिसाच्या नजरेत चोर येतो त्यावेळेस चोर पळू लागतो. चोर असा पळणार आहे, त्याच्या पाठोपाठ पोलीस पळणार आहे. का असं होईल, चोराने पोलिसाला पाहिलं मग तो पोलिसाकडे येणार आहे, असं कधीच होत नाही. ठीक आहे, पोलिसाचा वेग आहे 30 मीटर प्रति सेकंद, चोराचा वेग आहे 25 मीटर प्रति सेकंद. तर पोलीस चोर पकडण्यात किती वेळ लागेल. मग वेळ कसा काढतो आपण, तर वेळ बरोबर एकूण अंतर त्यांच्यामध्ये 380 मीटरचं. मग 380 भागाकारामध्ये वेगांमधला फरक, कारण चोर आणि पोलीस एकाच दिशेला पळतात. मग 30 आणि 25 यांच्यामधला फरक आहे 5चा. 5 1 5, 5 7 35, खाली किती उरले, 3 उरले, 5 7 30, म्हणजे फक्त 76 सेकंद लागतील. किती सेकंद लागतील, 76 सेकंद लागतील. म्हणजे त्या चोराला पकडण्यासाठी पोलिसाला फक्त 76 सेकंद लागतील. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, अशातला काय भाग नाही, पण थोडंसं पिक्चर मध्ये दाखवतो का जेणेकरून ते लॉंग टर्म तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट पहा आता. आता हा प्रश्न एक थोडासा महत्वाचा आहे आणि हा प्रश्न समजण्यासाठी पण थोडेसे तुम्ही बोर्डकडे व्यवस्थित लक्ष द्या. आधी वाटलंच तर व्हिडिओ पॉज करा, प्रश्न वाचून घ्या
आणि नंतर तुम्ही प्रयत्न करून पहा, नाही समजला तर मी आहेच, टेन्शन घेऊ नका. आता मी सोडून दाखवतो आणि तुम्ही ट्राय करा, व्हिडिओ पॉज करा, ट्राय करा, नाही सुटला तर मग आला बरोबर तर चेक करा किंवा चुकला तरी चेक करा, मी कसं सोडतो. एक कार आहे, बरं एक कार आहे जिचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास. 70 किलोमीटर प्रति तास. एक कार चालक 70 किलोमीटर प्रति तास वेगाने कार चालवत आहे आणि एक बस त्याच्या 35 मीटर पुढे जात आहे. मग अजून एक बस पण आहे, बरी तर बस आहे ती पण चालू आहे, तिचा पण काहीतरी वेग असत, तिचा वेगच काढायचा आपल्याला, तो आपण मानू का 1 किलोमीटर प्रति तास. आता कारच्या पुढे बस आहे, किती मीटर आहे तुम्ही म्हणा सर, कारच्या पुढे बस आहे ना 35 मीटर आहे. किती मीटर आहे? 35 मीटर आहे. म्हणजे कार आणि बस यांच्यामध्ये अंतर 35 मीटरचं आहे. बरं पुढे काय झालं, आणि एक बस त्याच्या 35 मीटर पुढे जात आहे. 15 सेकंदानंतर काय झालं, तर 15 सेकंदानंतर बस त्याच्यापासून 40 मीटर मागे जाते किंवा मागे राहते, मागे आहे म्हणजे 40 मीटर मागे आहे. म्हणजे याचा अर्थ कारने बसला ओव्हरटेक केलं. मी काय सांगतो पहा, म्हणजे कारने बसला ओव्हरटेक केलं, साहजिकच कारचा स्पीड जास्त असणार आहे. ओव्हरटेक केलं आणि कार काय आली, कारने बसला मागे सोडलं. किती मीटर मागे सोडले, तर 40 मीटर मागे सोडले. हे 40 मीटर मागे सोडले, 40 मीटर मागे सोडले. आता कंडिशन काय ते पहा, याच्यातला समजून घ्यायचा पार्ट काय पहा. 15 सेकंदानंतर असं काय झालं, तर तुम्ही म्हणा सर 15 सेकंदानंतर त्या कारने हे 35 मीटर कव्हर तर केलेच केले, अजून 40 मीटर कव्हर केले, म्हणजे एकूण 15 सेकंदामध्ये पहा बरं का, एकूण त्या कारने 15 सेकंदामध्ये एकूण 35 आणि 40 टोटल 75 मीटर अंतर कव्हर केले. किती अंतर कव्हर केले? 15 सेकंदात 75 मीटर अंतर कव्हर केले. म्हणजे याच्यावर मी असं म्हणू शकतो का, एका सेकंदामध्ये 15 पाचे 75, एका सेकंदामध्ये 5 मीटर अंतर कव्हर झालं. एका सेकंदामध्ये 5 मीटर अंतर कव्हर झालं. मग आता तुम्हाला विचारलं त्या बसचा वेग काय आहे, मी नेहमी काय करत असतो, मी नेहमी तर मीटर लिहित असतो आणि इथे लिहित असतो नेहमी सेकंद. मग आता तुम्हाला माहिती आहे यांचा सापेक्ष वेग घ्यायचा आहे 70 वजा x, त्याला गुणिले नेहमी 10 करणार, कारण आता इथं x काढायचं आहे म्हणून त्याला गुणिले 10 करायचं आहे. नुसतं 70 असतं 70चे डायरेक्ट 700 केलं असतं आणि याची किंमत घेतो आपण 36 सेकंद. आता पहा एका सेकंदात ती बस जाते 5 मीटर, मग एका सेकंदात ती बस जाते एका सेकंदामध्ये किती अंतर कापते? 5 मीटर. तर एका सेकंदाची किंमत देणार आहे आपण 5 मीटर. आता कॅल्क्युलेशन करायचे, 5 एक 5, 5 दुने 10, 2 एक 2, 18 दुने 36. म्हणजे याचा अर्थ 70 वजा x बरोबर किती आहे? 18. म्हणजे x ची किंमत किती आहे? तर हे 18 इकडे आल्यानंतर वजा होईल आणि वजा x इकडे गेल्यानंतर अधिक होईल. 18 तून 70 किंवा 70 मधून 18 गेले तर 52 राहतात. म्हणजे त्या बसचा वेग आहे 52 किलोमीटर प्रति तास आहे. किती आहे? 52 किलोमीटर प्रति तास. प्रश्न व्यवस्थित समजला? प्रश्न नीट समजून घ्या. तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येत असेल तर तिथं तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण कॅल्क्युलेशन करू शकता, असं काही अडचण नाही. तुम्ही इथं जरी कट छाटणी केली तर तुम्ही असं म्हणू शकता का ती 15 सेकंदामध्ये जाते 75 मीटर, तर 70 वजा x गुणाकारामध्ये 10 आणि त्याची किंमत 36 आहे, तर तिथून x ची किंमत तुम्हाला 52 किलोमीटर प्रति तास निघेल. तुमचं ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर तुमचं 2 आहे, 52 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. प्रश्न सोपे, लॉजिकली तुम्हाला फक्त अडकवण्याचा प्रयत्न होतोय. मग त्याच्यासाठी आधी आपल्याला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता हा एक तुमचा सरासरी प्रश्न आहे, हा थोडासा कॅल्क्युलेशन मध्ये टफ आहे. कॅल्क्युलेशन करण्यातच फक्त हा जास्त वेळ घेणार आहे, बाकी प्रश्नामध्ये काही दम नाही आहे, फक्त याची कॅल्क्युलेशन अवघड आहे, हेच तुम्हाला मी आधीच सांगून देतोय. ठीक आहे. मग आता तुम्हाला विचारलंय का रवीश पहिले 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने, पुढील 25 किलोमीटरचे अंतर 10 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने, आणि राहिलेले अंतर, आता राहिलेले किती अंतर आहे माहित नाही, आपण मानू का राहिलेले x किलोमीटर अंतर. किती? x किलोमीटर अंतर 15 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पार करतो. जर त्याचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग 13.5 किलोमीटर प्रति तास असेल
तर रवीशने 15 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने किती अंतर पार केलं. ठीक आहे. सरासरी वेग बरोबर काय असतं हे लक्षात आलं पाहिजे. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ. एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ. सरासरी वेग किती आहे? 13.5. मग त्याच्याऐवजी दिला आपण 13.5 लिहून घेतला. बरोबर. एकूण अंतर किती आहे? पहिलं 20 किलोमीटर अंतर, नंतर 25 किलोमीटर अंतर, नंतर हे x किलोमीटर अंतर. म्हणजेच पहिलं 20 किलोमीटर, नंतर 25 किलोमीटर, नंतर x किलोमीटर अंतर, यांची करायची बेरीज. भागाकारामध्ये एकूण वेळ. आता एकूण वेळ काय? 20 किलोमीटर अंतर 12च्या वेगाने कापलंय म्हणून 20 भागिले 12 अधिक 25 किलोमीटर अंतर 10च्या वेगाने कापलंय म्हणून 25 भागिले 10 आणि राहिलेलं x किलोमीटर अंतर 15च्या वेगाने कापलंय म्हणून भागिले 15. आता एवढं सारं तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. एवढं सारं तुम्हाला सोडवायचं आहे. याला वाटलंच तर मी एक कंस टाकून घेतो. ठीक आहे. याला मी कंस टाकलाय. आता मला सांगा, हा कंस इथं भागिले इकडे काय होईल रे? गुणिले होईल. म्हणजे आता मी असं लिहू शकतो का? 13.5 गुणाकारामध्ये 20/12 अधिक 25/10. इथं 25 आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कट छट नका करू, आपण ते नंतर करणारच. किंवा वाटत असेल तर करायची तर कट छट करू शकता. आपण काय करू? कट छट करून घेऊ. ठीक आहे. आपण काय करू? कट छट करूनच घेऊ, म्हणजे आणखी आपल्याला थोडंसं समजायला सोपं होईल. जसं की बघा, 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 5 दुने 10, 5 5 25. मग आता हा इथं पाय भागाकारामध्ये इकडे काय होईल? गुणाकारामध्ये 13.5 कंसात 5/3 5/3 अधिक 5/2 5/2 अधिक x भागिले 15 x भागिले 15 कंस पुरा बरोबर काय असणार आहे? 20 आणि 25 45 प्लस किती आहे? x. आता कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला x काढण्यासाठी करायचे, बाकी काही विषय नाहीये. आता याचा छेद सारखा करा. 3 2 आणि 15 यांच्या पाड्यामध्ये काय कॉमन आहे? 30 कॉमन आहे. मला 30 आणायचे, तर 13.5 कंसामध्ये मला इथं 30 आणायचे आहे. तर मला माहिती आहे का 3 10 30, तर वरती पण 10 ने गुणा. 30 आणायचे तर 15 दुने 30, इथं पण 15 ने गुणा. इथं 30 आणायचे तर 15 दुने 30, वरती पण 2 ने गुणा. म्हणजे आपला छेद सारखा होईल. मग छेद सारखा झाला किती आहे? 30 आहे. लिहिला आपण 30. 5 10 50 प्लस 15 5 75 प्लस 2 गुणिले x म्हणजे 2x कंस पुरा बरोबर किती आहे? 45 अधिक x 45 अधिक x. आता बघा, हा 30 इथं भागिले इकडे काय होईल? गुणिले होईल. म्हणजे याचा अर्थ फक्त इथं कॅल्क्युलेशनच टफ आहे. 50 प्लस 75 म्हणजे 125. 13.5 गुणाकारामध्ये 125 प्लस 2x बरोबर 30 गुणाकारामध्ये 45 प्लस x. ठीक आहे. आता वाटलंच तर आतमध्ये गुणून घ्या. आतमध्ये जर गुणलं तर आता बघ 13.5 गुणाकारामध्ये हे थोडंसं अशक्य होईल. अशक्य म्हणजे पॉईंट मध्ये गुणाकार नाही. मग याला तुम्ही कसं लिहू शकता रे? आता मी कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी 13.5 म्हणजे काय आहे? तर तुम्हाला माहिती आहे का 27च्या काय आहे? निम्मे. 13.5 रुपये कशाचे निम्मे? 27च्या निम्मे. इथे लिहिले मी 27 भागिले 2. काय लिहिले मी? 27 भागिले 2. आता हा 2 इथं काय? भागाकारामध्ये इकडे तो गुणाकारामध्ये आणि 27 ने आतमध्ये गुणा. 27 5 135. आजचे किती गेले? 13. 27 दुने 54 54 10 64 64 आणि 3 67. आजचे किती गेले? 6. 27 1 27 27 आणि 6 33. इथं आले 3375. परत 27 ने तर गुणा. 27 दुने 54 x. आता हा 2 इथं काय? भागाकारामध्ये इकडे तर गुणाकारामध्ये होईल. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 30 गुणाकारामध्ये 45 अधिक x आहे. आता 60 ने आतमध्ये गुणा. 60 गुणाकारामध्ये 45 म्हणजे आले 2700 बरोबर 60
एक्स. इथं किती आहे 3375 प्लस 54 एक्स. आता एक्सला एक्सच्या बाजूला न्या आणि संख्येला संख्येच्या बाजूला न्या. तर 3375 आणि 2700 हे दोघांचे चिन्ह सारखेचे वजाबाकी होईल. 3375 मधून 2700 गेले तर खाली राहिले 675 बरोबर. 54x हा प्लस मध्ये, 60x हा सुद्धा प्लस मध्ये, त्यांचा पण फरक होईल. 60 मधून 54 गेले खाली राहिले 6x. x ची किंमत काढायची आहे. 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 दुने 12, 6 पंचे 30. किती आलं रे सर 112.5 किलोमीटर. 112.5 किलोमीटर. कदाचित तुम्हाला एवढं एक्सप्लेन करता करता माझ्या तोंडाचा फेस आलाय. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला समजलं आहे का नाही याची थोडीशी शंकाच आहे. पण आपण याचे काही स्टेप आहे या स्टेप बाय स्टेप गेले तर तुम्हाला याचे उत्तर मिळतात. थोडंसं प्रॅक्टिसचा भाग आहे. आता हा प्रश्न आला होता SSC GDला आला होता. ठीक आहे, मी लिहिला नाही तर हा SSC GDचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न जे आलेले आहे ते सगळे कव्हर करून राहिलो मी. त्याच्यापैकी जे असं वाटतं का तुम्हाला अवघड जाऊ शकते ते सगळे मी इथं घेऊन राहिलो, हे लक्षात घ्या. आता पहा A व B यांच्या वेगांचे गुणोत्तर 2:3 आहे. A आणि B यांच्या वेगांचे गुणोत्तर 2:3 आहे. वेग दिलाय तुम्हाला. बरं पुढे काय सांगितलंय, एखादे अंतर पोहोचण्यासाठी म्हणजे अंतर स्थिर आहे. अंतर स्थिर आहे, एखादे अंतर पोहोचण्यासाठी म्हणजे अंतर स्थिर आहे. जर A हा B पेक्षा 30 मिनिट जास्त वेळ घेत असेल. आता तुम्हाला माहिती आहे का जर समजा आपलं अंतर स्थिर असेल, जर आपण आपला वेग वाढवला तर आपला वेळ कमी लागतो आणि जर आपण आपला वेग कमी केला तर वेळ जास्त लागतो. म्हणजे अंतर स्थिर असताना वेग आणि वेळ हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. मग त्या कन्सेप्टचा वापर करून वेळ काय येणार आहे, वेळ येणार आहे याला उलट करून टाका 3:2. काय येणार आहे 3:2. आता मला सांगा A आणि B यांच्या वेळेच्या तुलनेत यांचे जे काही वेळेचं गुणोत्तर आहे 3:2 आहे. आता पहा B पेक्षा A ला एक गुणोत्तरामध्ये जास्त वेळ लागतो पहा पोहोचण्यासाठी. हे पहा जर B 2 एवढ्या गुणोत्तरात पोहोचत असेल म्हणजे B ला जर 2 गुणोत्तरात वेळ लागत असेल तर A ला तिथे पोहोचण्यासाठी 3 गुणोत्तर एवढा वेळ लागतोय. म्हणजे एक गुणोत्तराचा काय फरक आहे, एक गुणोत्तराचा काय फरक आहे. मग आता इथे काय सांगितलं का A ला 30 मिनिट जास्त लागतात. म्हणजे ह्या एकाची किंमत किती रे, एकाची किंमत आहे 30 मिनिट. मग एकाची किंमत 30 मिनिट आहे तर तुम्हाला सांगितलंय तेच अंतर B किती तासात पोहोचेल. B ला लागतोय 2 गुणोत्तरामध्ये एवढा वेळ, पण एका गुणोत्तराची किंमत आहे 30 मिनिट. तर 2 गुणाकारामध्ये 30 लिहा. 2 गुणाकारामध्ये 30 लिहिले तर 30 दुने 60 मिनिट होईल. 60 मिनिट म्हणजे 1 तास आहे. 60 मिनिट म्हणजे काय 1 तास आहे. तुमचं उत्तर आहे 4 नंबर. तुमचं उत्तर काय आहे 4 नंबर आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, कन्सेप्ट तेच आहे, कन्सेप्ट बदलत नाही. ठीक आहे, कन्सेप्ट तेच आहे, कन्सेप्ट बदलत नाही. तर याच कन्सेप्टचा आधार घेऊन, सेम कन्सेप्टचा आधार घेऊन तुमच्या पुढं हा एक प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, उत्तर लिहून घ्या. तुमचे रफ नोटबुक मध्ये लिहायचं असेल तर लिहा. कन्सेप्ट शिकून घ्या. उत्तर खूप कमी वेळात निघतात हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं का त्याच कन्सेप्टला धरून हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आता पहा एक माणूस आपल्या नेहमीच्या वेगाच्या 3/4 वेगाने एका ठराविक स्थळावर, म्हणजे तिथं पण पहा अंतर एका ठराविक स्थळ म्हणलंय म्हणजे अंतर तुमचं काय फिक्स आहे, स्थिर आहे अंतर. 1 तास 40 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर नेहमीच्या वेगाने ती व्यक्ती आपल्या ठराविक स्थळावर किती वेळात पोहोचेल. 3/4 आहे ना, याचा यूज करता आला पाहिजे तुमचा. 4 म्हणजे तुमचा नेहमीचा वेग आहे. 4 म्हणजे काय तुमचा नेहमीचा वेग आहे आणि हा तुमचा नंतरचा वेग आहे. हा तुमचा काय नंतरचा वेग आहे. आता मी गुणोत्तर घेतो पहा वेगांचं. नेहमीचा वेग आणि याचं गुणोत्तर घेतो नंतरचा वेग. ठीक आहे, नंतरचा वेग म्हणतो मी. नंतरचा वेग जर नेहमीचा वेग त्याचा 4 असेल तर नंतरचा वेग किती असणार आहे 3. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, नेहमीचा वेग त्याचा जर 4 असेल तर 4 वर 1 काय होते किंवा 4 चे जर तुम्ही 3/4 काढले तर काय होणार आहे तुमच्याकडे 3 उत्तर येणार आहे. तर नंतरचा वेग किती 3. मग वेळ ही आणि वेग ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असते. वेळ असणार आहे 3/4. वेळ काय असणार आहे 3/4.
म्हणजे जर तो नेहमीच्या वेगाने गेला, 4 एवढ्या वेगाने गेला, तर त्याला पोहोचण्यासाठी 3 गुणोत्तर एवढा वेळ लागला. आणि जर तो समजा 3 या वेगाने गेला, तर त्याला पोहोचण्यासाठी 4 या गुणोत्तरामध्ये वेळ लागला. तर एका ठराविक स्थळावर 1 तास 40 मिनिटे उशिरा पोहोचतो. म्हणजे इथं पहा, नेहमीच्या वेगाने जाण्यासाठी त्याला 3 एवढा वेळ लागतो, नंतर गेला तर 4 एवढा वेळ लागला. म्हणजे तो 1 गुणोत्तरामध्ये उशिरा गेला. थोडक्यात 1 गुणोत्तराचा वेळ त्याला उशीर होऊ राहिला. 1 गुणोत्तराची किंमत म्हणजे काय? 1 तास 40 मिनिटं. 1 तास 40 मिनिटं म्हणजे 100 मिनिटं. थोडक्यात कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी मी काय म्हणतो, 1 तास 40 मिनिटं म्हणजे किती आहे? 100 मिनिटं. 1 तास 40 मिनिटं म्हणजे 1 तास 40 मिनिटं म्हणजे 100 मिनिटं. म्हणजे एकाची किंमत किती आहे? 100 मिनिटं. म्हणजे थोडक्यात काय होतो? थोडक्यात तो 100 मिनिटं उशीर होतो. तर तुम्हाला विचारलंय, नेहमीच्या वेगाने ती व्यक्ती आपल्या ठराविक स्थळावर किती वेळात पोहोचेल? नेहमीचा वेळ तिचा 3 आहे, पण एकाची किंमत 100 आहे. तर 3 गुणाकारामध्ये 100, 100 गुणाकारामध्ये 3 म्हणजे तिला लागणार आहे 300 मिनिटं. 300 मिनिटं म्हणजेच काय? किती तास आहे? तुम्ही म्हणा सर 300 मिनिटं म्हणजेच 1 0 6 35 म्हणजे किती तास आहे? 5 तास आहे. म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. नेहमीच्या वेळाने जर गेली तर तिला ते अंतर पार करण्यासाठी 5 तास लागणार आहे. तर हे होतं आपलं टॉपिक आणि हे होते आपले सगळे प्रश्न.